नमस्कार, माझं नाव युक्ता चव्हाण. मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून कार्यरत आहे. मी आज तुम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशन अगोदर आपल्याला काय काळजी घ्यायची आणि ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची याबद्दल माहिती देणार आहे. तर आपण पहिले समजून घेऊया की आपल्याला मोतीबिंदूच्या ऑपरेशन अगोदर काय काळजी घ्यावी लागते. जसं की आपल्याला ऑपरेशनसाठी काही रक्ताचे रिपोर्ट्स लागत असतात, जसं की हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, युरिन, HIV आणि HbA1c. हे रक्ताचे रिपोर्ट आपल्याला ऑपरेशनसाठी लागत असतात. जर तुम्ही डायबिटिक असाल तर तुम्हाला जेवणा अगोदर आणि जेवणानंतरची शुगर करावी लागते. ती शुगर आपल्याला 200च्या आत लागत असते. त्याप्रमाणे जर तुम्हाला रक्त पातळ व्हायची गोळी चालू असेल तर तुमच्या MD डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला ती गोळी बंद करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आम्ही ऑपरेशनच्या 2 दिवस अगोदर अँटीबायोटिक ड्रॉप्स देत असतो. ते ड्रॉप्स तुम्हाला दिवसभरामध्ये 6 वेळा टाकायचे आहेत. ज्या डोळ्याचं तुमचं ऑपरेशन आहे त्या डोळ्यामध्ये तुम्हाला 2 दिवस अगोदर ते ड्रॉप टाकावे लागतात. त्यानंतर आपल्याला ऑपरेशनसाठी MD डॉक्टरांचा फिटनेस देखील लागत असतो आणि ECG ही आपल्याला करावा लागत असतो. ऑपरेशनला येताना तुमचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट्स आणि फाईल सोबत घेऊन यायचे आहे. आता आपण समजून घेऊया की ऑपरेशन नंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. जसं की आपल्याला 7 दिवस डोक्यावरून अंघोळ करायची नाहीये, 7 दिवस चेहऱ्याला पाणी लावायचं नाही, कुठल्याही प्रकारचा रुमाल कपडा आपल्याला डोळ्याला लावायचा नाही. खाण्यापिण्याची आपल्याला काही पथ्य नाहीये, तुम्ही सगळं खाऊ पिऊ शकतात. जर तुम्ही डायबिटिक असाल किंवा तुम्हाला BP असेल तर त्याचं पथ्य तुम्ही फॉलो केलं तरीही चालेल. आपल्याकडनं तुम्हाला खाण्यापिण्याचं काही रिस्ट्रिक्शन्स नाही. महिलांनी गॅसजवळ 5 दिवसानंतर गेलं तरीही चालेल. हेवी एक्सरसाइज आपल्याला थोडी 5-1 दिवस अवॉइड करायची आहे. तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर काळा चष्मा दिला जाईल. तो काळा चष्मा 15 दिवस आपल्याला कंपल्सरी लावायचा आहे. मग 15 दिवसानंतर आपण तुम्हाला चष्म्याचा नंबर देणार आहोत. आपले जे फॉलोअप्स आहेत ते मेन 3 फॉलोअप्स असतात. ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या डोळ्याला पट्टी असते, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी पट्टी काढायला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 5 दिवसांनी पुन्हा दाखवायला यायचं आहे आणि आपल्याला 15 दिवसांनी पुन्हा एकदा दाखवायला यायचं आहे. 15 दिवसानंतर आपण तुम्हाला चष्म्याचा नंबर देणार आहोत. सगळ्यात मेन म्हणजे डोळा चोळायचा नाहीये, डोळ्याला कुठल्याही प्रकारचा हात लावायचा नाहीये. औषध टाकतानाही खालची पापणी खाली ओढून वरतून तुम्ही 1 ड्रॉप डोळ्यामध्ये टाकायचा आहे. आम्ही जशी तुम्हाला ड्रॉप्स किंवा गोळ्या औषधं समजून सांगू त्याप्रमाणे व्यवस्थित ड्रॉप्स आणि गोळ्या औषधं आपल्याला डोळ्यामध्ये टाकायचे आहे. आपल्याला जर TV मोबाईल बघायचा असेल तर आपण 2 दिवसानंतर तो बघू शकतात. जर ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं किंवा खोकलं टोचल्यासारखं वाटलं तर हे नॉर्मल आहे. पाणी जर आलं तर खालच्या खालनं पाणी पुसून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा रुमाल कपडा डोळ्याला लावायचा नाही. तुम्हाला तुमच्या मेडिसिन किटमध्ये एक शील्ड दिलं जाणार आहे. ते शील्ड आपल्याला झोपताना लावायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टिश्यू किंवा कॉटन टाकायचा नाहीये. ते शील्ड फक्त झोपताना लावायचं आणि चिकट पट्टीने क्रॉसमध्ये ते चिटकवून द्यायचं आहे. हे तुम्ही फक्त 5-1 दिवस लावलं तरी चालेल, म्हणजे झोपेत तुमचा हात डोळ्याला लागणार नाही, डोळा चोळला जाणार नाही. त्यासाठी आपण हे तुम्हाला दिलेलं असतं. मी आतापर्यंत सांगितलेल्या जेवढ्या सूचना आहेत त्यांचं तुम्ही पालन करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.